सरकारी सड़क को अवैध रूप से बंद करने के विरोध में स्थानीय नागरिकों द्वारा धरना आंदोलन करने की जानकारी आयोजित पत्र परिषद में दी गई। अरबिंदो रियलिटी एंड इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड कंपनी प्रशासन ने जिला परिषद निर्माण विभाग के अंतर्गत आने वाले मौजा कॉलोनी, बेलोरा, जोना, ईजी मार्च 16 की सड़कों को देर रात चोरी छिपे खोद कर बंद कर दिया है, जिसके चलते सरकारी संपत्ति का नुकसान हुआ है। यह सड़क बंद होने से परिसर के अनेक किसानों को कई समस्याओं का सामना करना पड़ रहा है। इस संबंध में ग्रामीणों में रोष व्याप्त होकर 19 फरवरी से धरना प्रदर्शन करने की जानकारी आयोजित पत्र परिषद में भद्रावती पंचायत समिति के पूर्व अध्यक्ष प्रवीण ठेंगने ने दी। इस समय उन्होंने बताया कि 29 जनवरी की रात 1:30 बजे अरबिंदो कंपनी ने अवैध रूप से सड़क खोद कर उसे बंद कर दिया, जिसके कारण सरकारी संपत्ति को नुकसान पहुंचा है। क्षेत्र के किसानों को आवागमन करने कोई वैकल्पिक रास्ता नहीं है। कंपनी प्रशासन ने जिला परिषद की आम बैठक और टाकली ग्राम पंचायत की मासिक बैठक में पारित प्रस्ताव का उल्लंघन करते हुए इस सड़क को अवैध रूप से खोदकर बंद कर दिया है। सरकारी संपत्ति की सुरक्षा और कंपनी द्वारा अवैध खनन को रोकने की मांग को लेकर धरना आंदोलन करने की जानकारी दी गई। आम्ही आज या ठिकाणी पत्रकार भवनामध्ये सर्व अरबिंदो रियलिटी एंड इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड कंपनीचे प्रकल्प बाधित सरपंच, प्रकल्पग्रस्त समिती सदस्य आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होऊन आपल्या माध्यमातून जो त्या शेतकऱ्यांवरती अन्याय होत आहे त्याला वाचा फुटली पाहिजे, हा एक या ठिकाणी आम्ही प्रयत्न आमचा आहे। या ज्या कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे मुजोरी त्या ठिकाणी चालू आहे, याही अगोदर आम्ही पत्रकार परिषद घेऊन आम्ही हे प्रकरण उघडकीस आणलं होतं, परंतु जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, बांधकाम प्रशासन या ठिकाणी कुठल्याही त्या कंपनी प्रशासनावर कार्यवाही करताना दिसून येत नाही। आताच माननीय पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा अशोकजी उईके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली 16 फरवरीला नियोजन भवन चंद्रपूर येथे या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी आणि त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी त्या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं ज्या कंपनीच्या वतीनं झालेल्या चुका आणि जे त्या ठिकाणी बळजबरीनं मायनिंगचं काम, उत्खनन जे करत आहेत ते निदर्शनास आणून दिलं। त्या ठिकाणी झालेल्या नियोजन भवनाच्या मीटिंगमध्ये पालकमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी निर्देश दिलेले होते की एवढा सगळा प्रकार जर या ठिकाणी डोळ्या देखत होत असेल आणि एवढी ही कंपनी त्या ठिकाणी मुजोरी करत असेल आणि शासकीय मालमत्तेचे नासधूस करत असेल तर आपण त्या कंपनीचं काम हे तात्काळ बंद करावं, एवढे आदेश त्या ठिकाणी माननीय त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या खासदार माननीय प्रतिभाताई धानोरकर या देखील उपस्थित होत्या। ते वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करंजी देवतळे हे सुद्धा उपस्थित होते। जिल्हा खनिकर्म अधिकारी, मान्य जिल्हाधिकारी सगळ्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी खाण बंद करण्याचे आदेश त्या ठिकाणी पालकमंत्री साहेब आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असताना देखील आज देखील त्या ठिकाणी कंपनी प्रशासन बळजबरीनं काम करत आहे। हे मात्र एक दुर्भाग्याची गोष्ट आहे आणि ही दुर्भाग्य हे जे घडलेला प्रकार आहे तो आपल्या माध्यमातून सर्व जनतेला पोहोचला पाहिजे आणि आपल्या माध्यमातून या झालेल्या प्रकरणात वाचा फुटली पाहिजे। यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व प्रकल्प बाधित सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित झालो। आपण या प्रकरणामध्ये सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी एवढी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकरता आणि शासकीय मालमत्तेचं नुकसान थांबवण्याकरता आम्ही उद्या दिनांक 19 फरवरी 2025 पासनं सगळे प्रकल्पबाधित ग्रामपंचायतीचे सरपंच, शेतकरी, ग्रामस्थ त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि जरी शासन त्या ठिकाणी आपल्या शासकीय मालमत्तेचं होणारं नुकसान थांबवू शकत नाहीत, परंतु आम्ही या देशाचे नागरिक म्हणून आणि आम्ही त्या परिसरातले सरपंच, ग्रामस्थ, शेतकरी म्हणून होणाऱ्या शासकीय रस्त्याचे नुकसान त्या ठिकाणी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून, धरणे आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी थांबवणार आहोत।